नमस्कार मंडळी. मनुष्य प्राण्याचा इतिहास लिहिताना त्याच्या एका लक्षणाविषयी आवर्जून लिहिलं जाईल आणि ते म्हणजे की हा प्राणी मनमुराद हसायचा. चला तर मग इतर प्राण्यांपेक्षा असलेलं आपलं हे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, पुढल्या आठवड्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा घेणार आहे छोटीशी विश्रांती. अजिबात काळजी नसावी, पुढे लवकरच आपला नवीन सीझन येणार आहे. ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ घेऊन येत आहेत सचिनजी खेडेकर, आपल्या सगळ्यांचे लाडके आणि प्रतिभा संपन्न अभिनेते. सचिनजी खेडेकर आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे म्हणून सहभागी झालेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. नमस्कार. खूप स्वागत. तुमच्याशी या कोण होणार करोडपतीच्या नवीन सीझनबद्दल खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. आपण वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. येस, थँक्यू सर. मंडळी, एखाद्या गोष्टीसाठी बायकोची परवानगी घेणं हे लहानपणी आईची परवानगी घेण्या इतकं सोपं नसतं. बरं, त्यात जर ती परवानगी मित्रांसोबतच्या गोवा टूरची असेल तर बघूया इथल्या नवऱ्यांची काय अवस्था होती ते. काय कोण आलं असेल? माझा सखा समीर. ते काय फिरतं शौचालय असतं ना, हा, तसं आमचा समीर फिरती डोअरबेल घेऊन फिरतो. तुम्ही पण ना. अरे समीर, अरे बापरे, अरे ओळखलंच नाही रे बेलवरनं कोण असेल ते. काय पैसा काय किती दिवसांनी आला समीर यार. किती दिवसांनी म्हणजे काय? अहो, जिमचे वर्षभराचे एकत्र पैसे भरलेत ना तुम्ही दोघांनी, म्हणजे रोज सकाळी 6 वाजता भेटत असालच ना. बस झालं ना, आता किती ऐकवणार असतं. वहिनी हा येत नाही, पण मी रोज जातो. हे कशाला- फिट हे नको, हे कशाला सांगतो? राहू दे ना, अरे ते विषय काढले म्हणून. माझा फिटनेस बघा ना, ओ समीर, समीर. भाऊजी, फिटनेस बघा ना तुम्ही वहिनी, मी एकदम परफेक्ट आहे. खूप करताय भाऊजी. नाही नाही, खरं सांगतो. पोट बघा वहिनी, दिसतंय दिसतंय. याचं हे पोट कुठे आहे? इथे मागे काढ रे. पोट बघा ना त्याचं काय आहे ते. सम्या, हा, माझ्या ह्या पोटाबद्दल बोलू नको. तुझ्या इथे 9 महिन्यांचं छोटं पोट आलं ते बघ. गप्प बसावं. पशा तुला गंमत माहितीये? माझा 9 महिन्याचं आहे, तुझं 3-4 महिन्याचं दिसायला लागलंय. बघ जरा, इमानदारीत बघा जरा. बस बस, किती मस्करी करता एकमेकांची. आणि भाऊजी, मला हे अजिबात पटत नाही तुमचं. तुम्ही शेजारी राहता पण भेटायला येत नाही अजिबात. अगं कसा येईल? मागच्या वेळी आला तू त्याला त्याचे मंचुरियनचे मोदक खायला दिलेस, त्याची जीभ लुळी नव्हती का पडली? हा, इतकं वाईट बनवते का हो मी जेवण? काही बोलताय? एक सांगा हो त्यांना कसं बोलतात भाऊजी. बरं ऐका, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. हा, यार पशा, अरे हा, किती साधे साधे विनोद करतोस रे तू. खरंच यार, हसायला पण येत नाही रे. मी 3 वेळा सांगितलं मनाला हस नाही रे मला. ते जाऊ दे. आपल्या गोवा टूर बद्दल सांगितलंस वहिनींना, कानावर घातलंस वहिनींच्या? हो म्हणजे नाही मी हे काय, हे कॉन्फिडन्स दिसत नाही, मी आज सांगतो. यार पशा, सगळ्या- कॉन्फिडन्स मी आज- दिसत नाही. तू नाही सांगितलंस याचा अर्थ. परवा जातोय आपण गोव्याला, लक्षात आलं का तुझ्या? सांगायला नको का त्यांना? तिकीट्स काढली गेली आहेत रे. अरे सम्या, कसं सांगू यार, डेअरिंगच होत नाहीये. अरे गेली 7-8 वर्ष झाली मी तिला कुठेही फिरायला नेलं नाहीये, आणि डायरेक्ट मित्रांबरोबर गोव्याला कसं काय कुठेल ती मला. आणि कुठेल ना, तुला नाही सांगू शकत. आणि मी असं सांगू, मित्रांबरोबर गोव्याला चाललोय. अरे पण वहिनींना आपण गोव्याला जातोय हे सांगायचंच नाहीये. कोण जाते गोव्याला? हा? हा, कोण जाते? कोण गोव्याला? कुठे? गोव्याला. गोव्याला नाही, गेवाला गावाला. गावाला समीरच्या चिपळूणला जायचं चाललंय. अच्छा. माझं गाव चिपळूण आहे.
चिपळूणला वा 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 भाऊजी जा हो, हो, हो. खरंच छान आहे चिपळूण मलाही खूप जायची हो, इच्छा नाही, आहे. नाही, यांना चिपळूण- वेळच मिळत नाही थँक्यू मला खूप आवडतंय हे हो हे- घ्या घे. भाऊजी हे काय करतोस तू? हे काय ते करताय? ऑरेंज पल्प होता त्याच्यात काला खट्ट आहे भाऊजी काल घाटाय हो. हा नाही ते जरा चुकून झाले मग मी गाळून देऊ का? नाही नाही पडलंय इट्स का? ओके बरं. कमान या गप ना. काय करू तुझ्या सवयीचं जरा शांत बस. सॉरी सॉरी भाऊजींचं काय चाललंय काय होते भाऊजी नाही नाही आंबट just- लागतंय का नाही नाही ओके एकदम मस्त आहे अच्छा. असं का करतायत भाऊजी नाही ते व्यायामाचे प्रकार आहेत डॉक्टरांनी मला सांगितले असं? हा हा ते फेशियल हे म्हणतात एक्सरसाइजेस म्हणतात हो का? हा 5:37 झाले ना माझी वेळ झाली व्यायामाची म्हणून मी ते अहो खूप करताय पण ते एवढं मध्ये आ? हो का बरं असू दे हा, थांब थांब. भाऊजी ते एक्सरसाइज वगैरे ठीक आहे पण खूप फनी दिसतंय नाही नाही असं कोण करत हे बघ नमा नमा काय आई कशी आहे तुझी म्हणजे बरी आहे ना सकाळी बोललात ना आईशी नाही अगं नाही फार दिवस आहार विचारणा केली नाही पण लक्षातच राहत नाही ते प्रेमळ म्हणजे प्रेमळ भाऊजी थांब थांब मर थांब. भाऊजी असं केव्हाही करता का तुम्ही एक्सरसाइज वेळ झाली ना नमा आम्हाला फिरायला जायचंय काय नावाची एकांकिका आम्ही केली होती कॉलेजला असताना सगळ्या आठवतंय MSJ महाविद्यालय सरचने सविने आम्हाला फिरायला जायचंय काय गाणं अरे बाप रे काय गाणं होतं माहित आहे आम्हाला फिरायला जायचंय हो 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 विचारायचंय पण हिम्मत नाही हातभर कशी फाटली हो 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 आम्हाला फिरायला काय होतं माहित आहे अरे हो माय गॉड हे गाणं सर्वोत्कृष्ट संगीत आम्हाला मिळालेलं हे गाणं होतं हो. तुमच्या एकांकिकेत है ना सम्या कॉमेडी होती का एकांकिका हो आता दिसली नाही कॉमेडीच होती एकांकिका खरंच म्हणजे खूप छान एकांकिका होती वहिनी अरे. आणि त्याचा क्लायमॅक्स आठवते का पशा तुला क्लायमॅक्स त्याचा आम्ही वहिनी अशी गोष्ट असते 4 मित्र असतो त्यातला 3 मित्र असतात तेच फिरायला जातात हं. यांनी जो रोल केलेला ना तो घरी खिडकीची पडदे हलवत बसलेला असतो असा तो रोल होता आठवलं पशा तुला आठवलं काय ना? हो, मला तुम्ही पण जायचं ना मग हा नाही हा, एकांकिका तशी होती ना पशा हो. कळलं मला काय म्हणायचं ते तसं होईल मग हो माय गॉड आय जस्ट रिमेंबर वहिनी बोला ना. वहिनी अरे, तू पशा सांगितलं नाहीस वहिनींना काय ते? आपण जातोय ते कुठे जात हे गाणं होतं आमचं त्याच्यात हे पण गाणं हो हे गाणं होतं त्याच्यात मला जस्ट आठवलं आता वहिनी बापरे खूप छान, खूप हा. जुन्या आठवणी इंटरव्हलला आपण, तुम्हाला. इंटर म्हणजे एकांकिकेचा इंटरव्हल बरोबर त्याच्यावरच व्हायचा एक मिनिट हा? एकांकिकेत इंटरवल मुळात तो एक अंक म्हणून त्याला एकांकिका म्हणतात त्यात कुठून का नाटक आहे interval. बरोबर आहे नंतर ते 3 एकांकिका अशा केल्या ना ते मध्ये मध्ये 10 मिनिटाचे इंटरव्ह्यू असेल, होते तुमची कॉमेडी आहे म्हणणार असेल ऍक्च्युली मी तुम्हाला तेच सांगतोय काय? की आम्ही दोघे जातोय बाहेर केरळला जातोय हो आम्ही दोघे केरळला जातोय माझी ट्रीटमेंट आहे म्हणून मी चाललोय मी एकटाच बोलतोय तू पण बोल एक मिनिट तुमची कसली ट्रीटमेंट भाऊजी अचानक अशी काय होते भाऊजींना नाही म्हणजे एवढं केरळ नाही नाही मी सांगतो काय झालं सम्याची मागे ऍक्सिडेंट झालेली सगळंच चुकतंय लिंग बदलतंय सम्याचा नाही का मागे ऍक्सिडेंट झालेला मी तुला सांगितलं होतं इथे मणक्याला मार लागला माहितीये अल्फा S1 अरे अल्फा S1 हे झालं आणि म्हणून मग आम्ही त्याला केरळमध्ये त्या आयुर्वेदिक चंककर्माला घेऊन जातो पंचकर्म असेल होते पंचकर्माला घेऊन जातोय भाऊजी? हो ना सम्या हो बरोबर आहे म्हणजे एवढं मला हो आठवत वहिनी हो नाहीये. हो ऍक्सिडेंट झाला होता आम्ही ते फार काही बाहेर सांगितलं नाही हा. मला
हे झालेलं म्हणजे सॉलिड दुखत हा. होतं पाठीला खूप हे झालेलं हो गॅप पडतो ना. हा आणि पाठीला ते काय होतं ते अल्फा S1 अल्फा S1 ला मला खूप त्रास झालेला होता तिकडे बरं, असं. आणि ट्युंबर हे झालं ना काय ते लुंबरडोळा Lumbar alpha- लुंबार्डो त्याला पण खूप हे झालेलं होतं तर त्याच्यानंतर मग त्यांनी मध्ये वाचलं की वहिनी हे जे आहे आपलं ते जे आहे हा भाऊजी वरती बस. अहो, काय म्हणजे आयुर्वेदिक जे उपचार आहेत वहिनी आयुर्वेदिक उपचार केरळला खूप छान घेतले जातात हो अच्छा ते केरळला उत्तम उपचार होतात म्हणजे मी पण त्याचा अभ्यास केला वहिनी हो. आणि मग मी ते उपचार सुद्धा घेतोय आणि मग एनिमानी हे पण घेतो एनिमानी एनिमा, एनिमा एनिमा पण एनिमा, एनिमा हा एनिमा? एनिमा सुद्धा मी घेतोय म्हणजे त्यांनी काय पण मग त्याने ओव्हरऑल शुद्धीकरण जे असतं ना आपलं अच्छा. शरीराचं ते ओव्हरऑल शुद्धीकरण सुद्धा ते पण मग कमरेचं पण होऊन जाईल. हा कमरेचा सुद्धा होऊन जाईल हा, असं. असं एनिमाने? आहे हा, हे सगळं होऊन जाईल हा नाही चांगले पण भाऊजी तुम्ही ते बेकार आहे ते हो, कमरेचं दुखणं चांगलं नाही. अच्छा केरळला मग कुठे उतरताय मंदाकिनी रिसॉर्ट कुठे कुठे उतरताय मंदाकिनी हा resort? हाच सांगेल मंदाकिनी रिसॉर्ट अँड स्पा अँड आयुर्वेदिक सेंटर अँड चंकचर्म पंचकर्म पंचकर्म. पंचकर्म सेंटर एक मिनिट हा. आयुर्वेदिक सेंटरचं नाव मंदाकिनी असं आहे. हा मंदाकिनी वहिनी हा सांगेल भाऊजी काय उगा पटेल असं बोलावं काहीतरी. मंदाकिनी रिसॉर्ट वगैरे कुठे नाव असतं का. पडला ना प्रश्न माझंही असं झालं अरे मंदाकिनी रिसॉर्ट आयुर्वेदिक असं नाव नंतर आम्ही डिटेल काढले तर कळलं की त्या आयुर्वेदिक सेंटरच्या आत धबधबा आहे आणि ते नाही का आयुर्वेदिक करताना इथे अशी दुधाचा शिरा लावतात शिरोधारा दुधाचा शिरा नाही त्यांचं तर गोळच या शब्दांचा काही बडबड ते शिरोधाराची इथे अशी बारीक धार लावतात ना हो हो तिथे धबधबा लावतात काय इथे खाली अहो, त्रास नाही का होणार धबधबा मग वगैरे? ते धबधब्यामुळे मंदाकिनी नाव आहे आणि दुसरंही कारण आहे त्यामागे डॉक्टर त्याचे जे आयुर्वेदिक सेंटरचे डॉक्टर आहेत त्यांचं नाव माननीय डॉक्टर केनी असं आहे ते ॲक्च्युली मांडॉकिनी आहे ते बोली भाषेत मंदाकिनी झालं कशा पंच नंतरची भयान शांतता खायला उठत नाही तुला असेल बा काही कळलं आहे नाही. मंदाकिनी असेल, आहे असेल. ऍक्च्युली ते मंदाकिनी नाहीये आहे मॅन्डेकिनी असं ते नाव आहे असेल. असं आहे. नाही असू शकतं आहे. मला माहित नाही कारण मी पहिल्यांदाच नाही, ऐकलंय. आहे. पण तुम्ही सांगितलं पटलंय मला. नाही, नाही, आहे बरं बरं तुम्ही पण जाताय का हा काय करणार हो. एकटं आहे ना मी म्हणजे एकटा. जावं लागणार ना सोबत करायला कारण जायला ते धरायला लागतं हे वगैरे हा, ते लिंबोर कोलासिसला तर ते नाही, लागतं. बरं लुंबार लुंबार याला लागतंच ते असू द्या नाही नाही ठीक आहे जा तू बरं दोघंच चाललात तुम्ही म्हणजे नाही आम्ही दोघे नाही जातो आम्ही अजून आहोत कोण कोण म्हणजे पृथ्वीक आहे अच्छा हा पृथ्वीक प्रताप भाऊजी मित्र पण हा आहे. पृथ्वीक भाऊजी त्यांना पण आहेत त्रास. ओंकार भाऊजी आहेत त्यांना पाचा. त्यांना पण आहे प्रसाद ओक आहे अगो मी त्यांना काय झालं ते पण उपचारासाठीच येत आहेत हा ते उपचार काय झालंय? आयुर्वेदिक उपचारासाठी हो येते पण काय झालंय काय त्यांना त्यांचं गेले काही दिवसात कोणी व्यक्ती त्यांच्या समोर आली की कोण आहेस तू कुठून आलीस माझ्या आयुष्यात हे एवढंच बोलतात हा काय आजार आहे हा मला कळत नाही हा मेजर प्रॉब्लेम आहे त्यांचा जो कोणी समोर येतो वॉचमन आला कोण आहेस तू हा प्रॉब्लेम होता नाही, मग- बरं, इथपर्यंत ठीक होतं हा, मग? प्रॉब्लेम कुठे झाला काय? मंजूला ते घरी म्हणाले काय? त्यांची मिसेस मंजिरी ओकला तिला काय कोण आहेस तू बायकोला स्वतः प्रॉब्लेम पुढे आहे. ते म्हणाले कोण आहेस तू का आलीस माझ्या आयुष्यात विचारलं त्याला. इथे प्रॉब्लेम झाला इकडे हे चुकीचं आहे भाऊ. नॉर्मल डायलॉग कुठून आलीस म्हटलं तर का आलीस माझ्या आयुष्यात हे तिथे मग- नवऱ्याने बायकोला का आलीस मग प्रॉब्लेम मग Problem. मला वाटतं त्यांनी ते ट्रीटमेंट घेतली हा आणि ते मग त्याच्या एकदा चंद्रा डायरेक्ट म्हणाल्यावर मग त्यांनी ऐकलंच नाही नाही, मग त्यांचं. चुकीचं आहे. मग ते म्हणाले नाही याला पण घेऊन जा त्याचा पण तिथे प्रॉब्लेम आहे मंजू वहिनी मंजू स्वतः वहिनी हे बोलल्या, आहे हो, प्रसाद हो, दादा ते आहे नेलंच पाहिजे त्यांना हो, नाही, नाही, पण मग नाही. ते पृथ्वी भाऊजींचं काय होते त्यांना वहिनी पृथ्वी भाऊजींचं माझं सांगून झालंय हा सांगेल आता काय म्हणजे,
मी प्रसादची जबाबदारी घेतली होती. ऋत्विक प्रसादची जबाबदारी हा घेणार आहे असं ठरलंय आमचं. अच्छा काय अच्छा हो? मी एकटा खूप मरमर मरतोय. काय झालंय काय पृथ्वी भाऊजींना? आत लागलंय कुठे? कॉन्फिडन्स आत लागले आत लागले पृथ्वीचा काय झालंय मी सांगतो. त्या दिवशी स्किट करत होता ना, हा. तर पृथ्वीची आणि विनोदाची धक्काबुक्की झाली. म्हणजे पृथ्वी विनोदाला पकडायचा प्रयत्न करत होता. बाप रे. विनोदाने वैतागून त्याच्याच पोटात पंच मारला आणि विनोद निसटला. तेव्हापासून जरा पृथ्वी निसटला तो निसटला. आजही म्हणजे एवढं हे नाही. अजूनही म्हणजे म्हणता येणार नाही की विनोद आहे, मित्र झालाय विनोद. थोडा आहे. नाही झाला. खूपच वाईट आहे हो हे. खूप वाईट. तर त्याची ट्रीटमेंट तिथे नाही नाही आयुर्वेदिक पण सेंटरला. चांगलं आहे हो हे तुमचं सेंटर. हो माझं चांगलं आहे. आणि याचं पण आहे ना, माझं तुमचं वेट काय? लॉस साठी Weight loss आहे. तर जरा मग तर जाच. मला तसा प्रॉब्लेम नाही. मी बाकी मला पोट नाही त्यामुळे भाऊजी अहो, थांब ना. अहो, भाऊजी मी भाऊजी मी तसा ओके आहे. भाऊजी तुम्ही नका करू हे नाही, नाही, असलं. अजून just- वाढेल ते हो. गॅप वाढत जातो नंतर. तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आतापर्यंत पट्टे ओव्हर करू नकोस. नाही नाही हो हा? नाही नाही बरं, मी ओके. चांगले असं आहे. पडले. पण उत्तम सेंटर आहे ते. हो, कमाल आहे, कमाल. वहिनी. हा. मला पटलेलं आहे. उत्तम सेंटर आहे म्हणजे एवढे मोठमोठे रोग त्याच्यावर जर एवढा उत्तम उपाय असेल तर मी म्हणते सगळ्यांना घेऊन जाच तुम्ही. पण मूळ मुद्दा काय की हा चांगलं. माझा मित्र आहे, हा माझी काळजी घेणार. यस. नाही नाही त्यात काही वादच नाही. वादच नाहीये, हे हा. खूपच केअरिंग आहेत. ते घेतील हो तुमची काळजी. हो, हो. पण मला काय वाटतं भाऊजी तुम्हाला हे जे मेजर झालंय हा, हा, अरे बाप, major आहे. लंबांड्रो. मला वाटतं बाई माणूस पाहिजे तुमच्या सोबत एखादं. आ? बाई माणूस पाहिजे एखादं. असं तुम्ही एकटं जाऊन नाही चालत. मी 5 दिवस साडी नेसून राहीन त्याच्यासोबत. बाई वेगळा कशाला ज्याच्या त्याच्यात मस्करी सुचतं नाही नाही बसा. खरंच नाही, गरज नाही. नाहीये. आम्ही सगळे मित्र मित्र करू. काय नाही नाही भाऊ अरे नाही. मला वाटतं चेतूने तुमच्या सोबत आलं पाहिजे. चेतनाने नाही चेतना नाही, मी जाऊन तिला बोलवून घेते. नाही अरे वहिनी चेतनाला बोलत मी काय करू? तुझ्यामुळे हॅलो चेतू ऐक ना गं बिझी मी असतं काय करू? का? येते का ये ना जरा काम आहे. ये ना. चेतनाला बोलवली. मी बोलतो. वहिनी चेतनाला येते बोलवायची गरजच चेतू. नव्हती काही. तुम्ही गप्पा बसा. काय तुमचं गं, नमा? नेहमीच आहे. ही- वहिनी पण ना क्यूची वाट बघतच उभे असतात. काय झालं? ये. अगं ते पापडाचं आपण बघत ओ भाऊजी इथले हे- पापड. इथे- काय? आ- मी बोलवलंय ना तिला. तुम्ही बसा इथे. ये ग. झालं अगं, का? ये ग बस. अगं बस. झालं काय झालं? बस इथे. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. का- तुला पटतंय काय हे सगळं चुकीचं नाहीये? झाली आता चूक केलं ह्यांच्याशी लग्न. याच्या- आता काय संबंध? वेडी लग्नाबद्दल नाही म्हणत आहे मी. मग भाऊजी एकटे चालले त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. तू त्यांना कसं पाठवायला तयार झालीस? अगं ऐक तू जायला नको का त्यांच्या सोबत चेत? हो, मला ऐक- नाही पटलंय. ऐक- ऐक बस, ऐक. ते एकटेच चाललेत अगं हो आहे ना. मी म्हंटल त्यांना तुम्ही एकटेच जाता ट्रीटमेंटसाठी, तिकडे झेपणार आहे का तुम्हाला सगळं मग? मॅनेज होणार आहे का? झेपेल. नाही ते म्हणाले आहे 4-5 मित्र. हा हा आम्ही आहोत तेच म्हटलं ना. तू यांच्या मित्रांकडनं अपेक्षा ठेवतेस? स्मशानात अंताक्षरी खेळणारे यांचे मित्र हा, यांच्या मित्रांकडनं काय अपेक्षा ठेवते? अरे नाही नाही ते तो आहे. एक गैरसमज झाला होता. काय ते गाणं सुरू होतं, आम्ही जातो आमच्या गावा, तर याने लगेच वावरना वो लंबे वो राहते सुरू हा अहो मला पटकन सुचलं म्हणून मग ते वाढतच गेलं 1.5-2 तास त्याच्यात. भाऊजी नका हो. शेवटी टॉक असा आवाज आला कवटी फुटायचा तेव्हा आम्ही थांबला. रे काय झालं अहो काय तुम्ही हे सगळं मस्करीवारे नेते. तुम्हाला नंतर त्रास होईल हा, भाऊजी ऐका माझं. नाही त्रास काय व्हायचा नाही मुळात हे बघ त्रास काय व्हायचंय म्हणजे हे बघ समजा उद्या भाऊजींचं अचानक ऑपरेशन करायची वेळ आली तर काय करणार आहे? अरे पण माझी हा? समजा ते केरळचे डॉक्टर आले फॉर्म घेऊन ह्यांच्या मित्रांकडे. हा यांच्या मित्रांनी नीट लक्ष द्यायला नको. समजा ते म्हणाले की अय्यो मॅडम अचानक ऑपरेशन करण्याची वेळ आली मग आता यांचं सही कोणी करेंडू मग तू काय करशील? अय्यो सोडलं तर बाकी हेल मालवणीच होता. म्हणजे मुळात तू मराठी भाषेत सांग ना आहे. अरे म्हणजे घ्या मस्करी करा. अरे नसलेली मस्करीचं भाषा तू का नाही. बोलतेस? अरे पण मूळ नाही. मुद्दा असा आहे मला ऑपरेशन करायची गरज नाहीये. हा. माझा फक्त XXX चा प्रॉब्लेम आहे मागे. ट्रिपल एक्स कुठलं? ट्रिपल एक्स अल्फा S1. अल्फा S1 मला अल्फा आहे. बाकी मी ओके. भाऊजी, थांब. हे बघ, हे बघ. हे दाखवत आहे. हे लक्षात ठेव तू. हे सांगायचं मी मला. ओके मी ओके मला नाही भाऊजी अहो एक माझं ऐका तुम्ही ही एक मिनिट मला सांग तुम्ही डॉक्टर आहात? नाही मी डॉक्टर आहात का डॉक्टर? नाही डॉक्टर नाही नाही ना मी. मग तुम्हीच कसं ठरवताय सगळं? नाही, मी ठरवत- उद्या जर तुमच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर काय करणार आहात? अचानक तुमच्या मित्रांनी हात वर केले काय करणार आहात? मला नमाचं म्हणणं पटलंय. तुमची काळजी घ्यायला कोणीतरी असायला पाहिजे. नाही हे बघ मी गरज- येते तुमच्या. अरे पण मला चेतू मला काही झालेलं नाहीये हा, चेतू. नाही अगं आता ती मी येते तुमच्या बरोबर. अगं ती ट्रीटमेंट अशी मोठी नाहीये ट्रीटमेंट. इट इज जस्ट आयुर्वेदिक ट्रीटमेंट. हे फक्त असं
सुरुवातीला असे ते स्टार्टर येणार काय काय हे काय म्हणालात? नाही नाही सुरुवातीला ते स्टार्टर होणार आणि मग स्टार्टर झाल्यानंतर मग लिक्विड हे येणार लिक्विड डायट आणि लिक्विड डायटर असणार आहे आणि हा. त्याच्यानंतर खंबा थांबा हा. एवढीच बाबा थांबा आता पुढे ट्रीटमेंट इतकंच आहे ते ऐका मला येऊ द्या तुमची अरे पण मला काही झालेलंच नाहीये ना मग का जाताय केरळला घरी थांबा. हा नाही पण केरळला जाण्या एवढं झालंय मला म्हणजे ते थिन लेनवर येते कळलं का ऐका, तुला ऐका, सांगता नाही मला ऐका. तसं आजारी आहे तसा असा आहे मी शांत व्हा शांत मला व्हा. आहे आजारी. हो ऐका मला माहितीये म्हणूनच मी म्हणते तुमची काळजी घ्यायला मी येते. मी लगेच हा, बुकिंग करून हा. टाकते. नाही, नाही, booking, booking, हो, booking, हो, booking, हो, booking, हो, हे बघा, बooking, booking, बooking, भाऊजी, booking, भाऊजी, हे booking, बरोबर booking, आहे. यांच्या आधी तुम्ही ऐकू नका मला. तुम्ही हे मोबाईल- अहो, पशा, काय हे बघ, करताय? booking मला- आहे. एक मिनिट, हे बघ. भाऊजी. अहो, पशा, मला- भाऊजी, पशा 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 भाऊजी, अहो, काय आहे? भाऊजी फोन द्या ना. नाही फोन अहो, फो- मी सांगतो फोन द्या. पशा एक पशा गिळलास की काय नाही नाही, मागं कुठे नाही गेला? वाजत. अरे हा. मंजू पशा फोन द्या. पशा हा, मी मंजू, देतो. बोल गं. तू बस शांत बस काय म्हणते मी देतो का बस इकडे नाही. काय मान भी नाही नाही अगं ते तिथे काहीच झालेलं नाहीये. अरे पण अगं मी ओके हो का? सांगतो तर अच्छा कन्फर्म आहे नाही ठीक. मी आहे नाही हा मी सांगितलं. बोलते नंतर मी- बोलते मी हा, नका- तुझ्याशी. मी आहे हा, मी ना. सांगते त्यांना हे हा, हे चल, आहे बाय. प्रसाद काय आणि अल्फा S1 इज इट्स चेतू नाही, चेतू पण अहो, काळजी ए, ऐक, घ्यायला चेतू लागेल. इकडे, इकडे हा अगं नमा ऐकत नाही काहीच सांग ना. ऐका माझं चेतू जाऊ दे त्यांना अगं अरे यार नाही पण काळजी कोण घेणार जाऊ दे हे बघा, त्यांना जाऊ दे जा तुम्ही दोघं जा येस नमा. थँक्यू आय लव्ह यू आपण दोघी पण जाऊ त्यांच्यासोबत कशाला कशा कशाला तुम्ही कुठे काय कशाला आम्ही बायका पण येतो ना तुमच्यासोबत केरळ नाही 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 तुम्ही काय काय येऊन करणार काय करणार म्हणजे तिकडे येऊन काय करणार तुम्ही तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा आम्ही बायका बायका मस्त एलिफंट सफारी करतो काय एलिफंट सवारी ये ना बस ना मागे मी इथे भाऊजी म्हणजे वेळ आहे जोक मारायची वेळ आहे नाही हा? हे तुझे साधे साधे विनोद ते यायचं बोलतात ते ते यायचं बोल नाही हे- ऐका ऐका तुम्हाला मी नको होतं ना तुम्हाला मी तिकडे नको होते तुम्ही ट्रीटमेंट करा काही लागलं तर मी आजूबाजूलाच असेल आम्ही मस्त जातो हत्तीच्या पाठीवर बसून जंगलात फिरायला तू हे आहेस काय काय झालं वेडी हे आहेस काय तू ते क्लिप नाही का बघितलीस ती कुठली? हत्तीच्या वरती माणसं बसलेली असतात झाडातून अचानक वाघ येतो हल्ला करतो माणसं मेली आहेत ती क्लिप एवढी व्हायरल झाली आहे नाही नाही, चालायचं नाही, नाही नाही, केरळ नाही चालायचं पशा नाही बोल. नाही, पण बरं, केरळ बरं, नाही हा ठीक ओके ठीक आहे, आम्ही नाही येत केरळ हा नाही पाहिजे केरळ नमा, आम्ही गोव्याला येतो तुमच्या सोबत गोवा ठीक आहे गोव्याला प्रॉब्लेम गोवा कुठे येते हा काय कुठे येता गोवा 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 Oh. समीर गोवा हे काय आहे रे अरे बापरे नाही म्हणजे ऐकलं नाही रे कधी कधी हा शब्दच नाही. कुठला म्हणालास गोवा गोवा मंजूचा फोन आला होता प्रसाद दादांची बायको ती म्हणाली की तुम्ही गोव्याला चाललात आणि त्यांच्या त्या नाक्यावरचं ते MJ ट्रॅव्हल्स आहेत ना तिकडनं तुम्ही तिकीट्स बुक केली होती ती कन्फर्म झाली आहेत हे सांगायला तिने मला फोन केला होता गोव्याला चाललात ना पुढे काय पुढे काय सुचते काय म्हणालात काय म्हणालात मंजूताईचा फोन आला अरे हे जे कपल आहे ना सगळे एकमेकांना सांभाळून एकदम अच्छा मंजूने सांगितलं बरोबर सांगितलं बरोबर ना? मंजूने बरोबर सांगितलं गोवा बोलली ना ती हा बरोबर बरोबर ऍक्च्युली गोवा केरळमध्ये गोवा आहे छोटा गोवा तिथे चाललोय आम्ही केरळमध्ये छोटं? हो केरळमध्ये छोटा गोवा आहे कसं काय पण अरे आपला गोरेगावला नाहीये छोटा काश्मीर केरळमध्ये छोटा गोवा आहे आम्ही तिथे चाललोय छोटा ठीक गोव्यात आहे. चाललंय हा छोटा गोवा आहे ना येस आम्ही येतो ना छोट्या गोव्यात मी आई बाबांना बोलवते दादा वहिनी त्यांचं कुत्र पण येईल सगळे जाऊ मजा करू एवढे? चला हे बघ. आणि मी माझ्या माहेरच्यांना पण सांगते ना ग नाही. माझे भाऊ वहिनी सगळे येतील आपण सगळेच जाऊया मस्त गोव्या छोट्या गोव्याला जाऊन येऊया हं? केरळचं का असे ना पण गोवा आहे ना बापरे चल ना मग तयारी करायची शॉपिंग वगैरे करायला लागेल ना आपल्याला आम्हा मित्रांना गोव्याला जायचंय आम्हाला तिकडे जाऊन मजा करायची आहे आम्ही जाणार पिणार
आहे आम्ही जायचं पिऊन पडणार लोळणार आम्ही मगापासून ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. आम्ही जाणार झालं ओ इतकंच आहे ना. हा अहो मग स्पष्ट सांगायचं की आम्हाला गोव्याला जायचंय. हो त्याच्यासाठी एवढी केरळची स्टोरी कशाला रचायची. बघ ना. अरे अरे म्हणजे वाटलं ना एवढं सोपं आहे म्हणजे. सांगायचं आम्हाला गोव्याला जायचंय, इतकं सोपं आहे. यार अरे तू केवढं टेन्शन तू यार. नवा नवा अरे केवढं टेन्शन. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आता आम्हाला गोव्याला जायला काहीच हरकत नाही. परवानगी आहे ना? नाही यस मार द्या रे. नाही बोलल्या. माका नाही बोलल्यात त्या नाही बोलल्यात त्या नमा असं नाही कर. नाही माझा नाही हा माझा फोन ऐका, माझा- फार परफॉर्मन्स आम्हाला ही बनवाबनवी फारच आवडली. मस्त खूप हसलो. प्रसाद दादा वा 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 वा. सगळंच फार मस्त असतं. माझा प्रॉब्लेम आहे की सगळंच मंजूला माहिती असतं. वा वा अफलातून अफलातून. सम्या काय लिहिलं होतंस यार. वंडरफुल. आणि काय परफॉर्म केलं तुम्ही. इतका हेवा वाटतो ना तुम्हाला कधी कधी समोर बसून बघताना की क्या बात आहे यार. किती प्युअर ह्युमर निर्माण करता तुम्ही आणि किती लोकांचं आयुष्य आनंदी करतात. तुम्हाला कल्पना नाही आहे आणि ती तुम्हाला कधी येऊ पण नाही. नमा इतका साळसूतपणाचा आव आणला होतास ना तू सुरुवातीपासून. मी वाट बघत होतो ही बाई पलटी कधी मारतीये, पण माझ्या लक्षात आलं की हिच्या पलटी मारण्यामागे माझीच बायको आहे. तेव्हा अफलातून. नमा, चेतू, पशा, अफलातून. तुमच्यात सगळ्यांचं एकमेकांबरोबर असलेलं हे ट्युनिंग गिव्ह अँड टेक 1.5-2 महिन्याच्या गॅप नंतर सुद्धा तितकंच खणखणीत राहील आणि राहायलाच हवं अशा शुभेच्छा देतो. थँक्यू. सचिन सरांना विचारूया त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. नमस्कार. हास्य जत्रेत येण्याची माझी पहिलीच वेळ आहे आणि हे सगळं ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे आता ह्या दोघांकडे बघून एक तर मला खूप जळायला होतंय की हे रोज हा मनोरंजनाचा डोस घेतात दोघंही. आणि आपण असं म्हणतो ना की 500 भाग झालेत का त्याहीपेक्षा जास्त झालेत. हे दोघंजणं विदाऊट स्क्रिप्ट हे इतकं मुद्देसूद आणि करेक्ट बोलू शकतात. ह्याचं कारण काय माहिती आहे प्रसाद. कारण हे लोक प्रत्येक वेळेला वेगळा इफेक्ट आणतात. म्हणजे तुम्हाला लिहून जितकी मेहनत करावी लागते तितकंच ह्या दोघांना बोलताना इतके असं समोर टाकलेलं आहे की त्यांच्याकडनं सुद्धा ते आपसूक येतं. पण खूप भारी. म्हणजे काय त्याला म्हणा अतिशयोक्ती अलंकार. तर तो अतिशयोक्ती अलंकार जो आहे तो इतका असा खेचलाय. म्हणजे त्याची रिॲक्शन एखाद्याची त्या नाही म्हणाल्या ती नाही म्हणाल्याची मोमेंट पण समीर आणखीन 30 सेकंद खेचू शकतो आणि आपल्याला बिलिव्हेबल वाटतं. म्हणजे हे फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे सगळेजण विरोधी रिॲक्शन देत असताना तू तुझ्या कन्व्हिक्शनने असं म्हणू शकतोस आणि ते सस्टेन करू शकतोस. हे खूप भारी आहे. प्रसाद फर्स्ट क्लास. खूप भारी आहे. खूप भारी. आणि नमाचं आता मी काय सांगू. नमा यू आर जस्ट आउटस्टँडिंग. आणि चेतना व्हेरी व्हेरी गुड. खूपच छान. कमाल. अतिशयोक्ती अलंकार पूर्णपणे फॅन्टॅस्टिक. क्या बात है. थँक्यू सर. मंडळी व्यवसाय कसा करावा याचं आगळं वेगळं मार्गदर्शन करायला आता तुमच्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम अँड वन अँड ओनली दत्तू मोरे. आई शपथ काय भारी हॉटेल आहे. बापरे
वसाड्या थोबाड बंद कर, माश्या तोंडात जातील. गप रे भाऊ, उगाच कशाक बोलतास ते का? हॉटेल बघता तर बघू दे ना, बघ रे बाबा हॉटेल बघ. हॉटेलच आहे ना, काय ताजमहल आहे डोलं फाडून बघायला? ताजमहल दाखवूची ऐपत आ तुमची? असं ऐपत नाही ना? कधी नव्हे ते पोराक पहिल्यांदा हॉटेलात घेऊन येलास तर बघू दे ना त्या का? आता गप बसतेस काय? घबरा उगाच आपलं काय. तुम्ही पण गप बस. हा, हा. माका सांगतो. नमस्कार नमस्कार. माय रिस्पेक्टेड अँड स्वीट कस्टमर. हाऊ यू? आय एम फाईन. फाईन फाईन फाईन. आय एम फाईन. बरं, आपली काय सेवा करू? तुमच्या हॉटेलात काय काय स्पेशल आहे? अरे ताई बोला ना, सगळं आहे स्पेशल आपल्याकडे. म्हणजे उसळपाव, मिसळपाव, इडली, वडा सांबार, उपमा, उत्तप्पा आणि अप्पम. काय हवंय आपल्याला? चाय आणा, 2 फुलं आणि 1 हाफ. ओ फक्त चाय. अरे वसाड्या ती चाय तर घेऊया, मग बघू काय ता. बिस्किट पण आणा पोरासाठी. बरं हरकत नाही. छोटा पुडा आणा. बरं. 4 बिस्कुट वाला, काय समजली? बरं बरं हा? आत्ता आणतो. हा फक्त 2च मिनिटं थांब. हॅलो माय रिस्पेक्टेड अँड स्वीट कस्टमर, हाऊ यू? काय आपली सेवा करू? वडा गरम आहे का? काय झालं? हा एवढा गरम आहे आपल्याकडे. मग 2 आणा. आत्ता आणतो. हा. 2च मिनिटं थांबा. रसे दादानू काय कसं आहे, बरं आहे ना? म्हणजे हा काय वडा मागवलास? हो वडे. हा वडे आवडतात वाटतं तुमका? हा. आमचं तो छोटस घरगुती व्यवसाय आहे. मी पण वडे बनवते. तुम्ही म्हणलास तर तुमची वड्याची प्लेट येईपर्यंत आमच्याकडचं वड जरा टेस्ट करतास काय? हा द्या. चालेल. चालेल. हा, वाटलंच मला चेहऱ्यावरनं तसं भलो माणूस वाटता. बघा म्हणजे घरी बनवत्या सगळ्या घरगुती असतात. चटणी पण आणा, लसणाची चटणी बनवते, लाल रंगाची असतं बघा. चव तशी माझ्या हातात. खाऊन बघा, खाऊन बघा. बरं आहे काय? तिखट नाही आहे ना जास्त? वा वा, हा कमाल आहे हो वडा. आवडलं? हो. के बाय म्हणजे आवडला. अजून एक देव. हा द्या. देवा देवा अजून एक देवा. हा, पटकन. हा घ्या, अजून एक खावा. अजून लागलं तरी सांगा. हा निवांत खावा. ठेवून द्यावा, खाली ठेवून द्यावा. हा वडा मी तुम्हाला दिलेला आहे? नाही यांनी दिला. मी वडा तुम्हाला दिलेला? नाही नाही, आमच्या डब्यात होता ना तो, आम्ही ह्यांना दिलेला का नाही? सॉरी 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 सॉरी. हे आपले वडे. नाही आता वडे नको आहेत ऑलरेडी. तुमच्याकडे मिसळ आहे? आहे मिसळ आहे. मिसळ पाव द्या. आणि वडा वडे कॅन्सल. कॅन्सल. हां हां. हॅलो तुम्हाला हवाय वडा? नाही, आमच्याकडे डबा भरून आहे का तुम्ही? तेवढा चाय घेऊन चाय द्यावा. ठेवून हा. आणि काका बिस्किट पण आणा. ओ येस आणतो. रसे दादानू हा. वडो आवडलो ना? कमाल आहे हो, खरंच कमाल आहे. अजून काय मागवलास? मिसळ मागवलीस काय? हा आता वडे आहेत तर बोललो मिसळ खाऊ. हा भेळ नाही आवडणार काय तुमका? भेळ भेळ भेळ. हा अहो भेळ खूप आवडते मला. काय सांगता? खरंच? भेळ आवडता तुमका? आवडते मला. आमच्या घरगुती व्यवसायात ना मी भेळ पण बनवते. काय? आणि सगळं घरगुती बनवते. म्हणजे बघा चटणी असताना त्यात खजूर चिंच टाकून स्वतःच्या हातान बनवते. काय सांगता? खातालास काय? अहो, मिळाली असती तर खरंच खाल्लं. थांबा माझी हे आहेत ना लय भारी बनवतात. चल, पटापट हात चालवा. अजून काय काय आवडतं तुमका? तसं मला पुरणपोळी आवडते. होय ना? हो, नाही, गोड. पुरणपोळी अजून बनवू नाही. त्या आमच्या शेजारच्या चेतनाबाई आहेत ना, त्या बनवतात कधी वा. कधी. पण पण वडा- तुमका भेळ बनवून देतले. वडा खरंच कमाल आहे पण. हा हा खावा वा. खावा. झाली काय? बरी बनवा मेल्या. मस्त बनवली. चमचा घे, चमचा घे, चमचा. चमचा असा त्यांच्याकडे. ए घ्या. अरे भेळ भेळ- आत्ता बनवली आहे, ताजी आहे एकदम कुरकुरीत. खाऊन तरी बघा. आवडली? तिखट नाही आहे नाही? वा वा वा, कमाल आहे हो वहिनी. आवडली? कैरी वगैरे प्रॉपर सगळं आहे. अरे आमच्या घराकडची कैरी आहे ती. क्या बात आहे, क्या खाऊन बात आहे. बघा, वा, वा. खाऊन बघा. हे ठेव पटकन. बाजूक राहू.
ही भेळ मी तुम्हाला दिलेली. नाही यांनी दिली. अरे वसवड्यांना तुम्ही काय दिली? तो आमचा घरगुती व्यवसाय आहे ना. अरे मग माझ्या हॉटेलमध्ये तुमचा घरगुती धंदा कशाला करताय? फालतूगिरी करताय वसवड्यानो. नाही पण दादा आम्ही तुमचं पण धंदो करतो का नाही? कसं काय? चाय मागवलो ना, 2 चाय सांगलो, किती वेळ झाला तुम्ही अजून चाय देऊ नाही? चाय घेऊन ओ येऊ. सॉरी. आता आणतो. लवकर घेऊन येत आम्ही उठून जाऊ हा? येते, येते. बिस्किट पण आणा काका. अरे हा येस मला काय माणूस आहे. या 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 स्वागत आहे, या बसा बसा. काय रे नाव काय तुझं? दत्तू काय खाणार? अच्छा. हे घ्या. काय 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 खाणार? मला अहो यांच्याकडे बघ ना, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, चकली सगळे. मला लाडू खायचे. मागव ना लाडू आण रे. तर तू लाडू घे ना, लाडू. हो, आणतो. असत लाडू असत. जरा 2 मिनिटं थांबा. हा. ते नंतर. असं घेऊन जा. जा, लाडू. हे घ्या हे घ्या लाडू. एवढी क्विक सर्व्हिस हो. मस्त रे. चालेल, घरगुती असत दहा माझ्या हाताने बनवलं. आणि चकली पण ना. आम्ही मागवली नव्हती पण. दत्तू काय, काय? ए दत्तू मागवलेली. साबुदाणा वडा होईल ना. आई चमचा घे. हा. हे घ्या, आमच्याकडे हे पण आहे. हा. अजून काय लागलं तर सांगा. पिठा पण बनवते मी घरगुती हा सगळा. सांगा. चांगलं आहे, दादानू, लगेच खावा, आणून आरामात खावा. हा, खा. नाही एवढं हो ठेवा. सगळा कशाक बाहेर काढतास? हा, द्या. चहा. अरे वा चाई. आणि बिस्किट. यस दत्तू घे. ओके. अरे नवीन कस्टमर. नमस्कार माय रिस्पेक्टेड अँड स्वीट कस्टमर. छोटू हा? ते राहू दे, टेबल साफ कर आधी. अयो हे काय घाण आहे सगळी, असंच आणून ठेवलंय सगळं याच्यावर. माझ्या हॉटेलमध्ये लाडू आहेत. हो तुमच्याच माणसाने आणून दिलेत. हो. हे काय आणि मेनू कार्ड पण आहे. मेनू कार्ड पण. हा. म्हणजे लाडू, चकल्या, साबुदाणा वडा मी तुम्हाला दिले. तुमच्याच माणसाने आणून दिलेत. अरे वसाड्यानो, माझ्या हॉटेलमध्ये तुमचं मेनू कार्ड काय करतंय? हा, माझा धंदा बुडवताय वसाड्यानो. तुझा धंदा कुठं बोलतोय? उगाच आपलं काहीतरी बोल नको हा. एवढा मोठा हॉटेल टाकलं माय, गिराकडे लक्ष आहे तुमचा? काय हा लक्ष आहे काय? त्यांच्या पोटात कावलं वरडत होतं म्हणून आम्ही पटकन दिलेला. हा. आणि चाय आणायला तुम्हाला 15 मिनिटं लागली म्हणून दत्तून कस्टमर सांभाळला, बाकी काय नाही. दादा पैसे किती झाले? काय काय घेतलं आपण? वडे आणि भेळ 30 रुपये झाले. 30 रुपये. आवडला ना तुमका माझ्या हातचा? या वाढे. रे वसाड्या, तुला काय अक्कल आहे का नाही? काय झालं? माझा कस्टमर तुला पैसे देऊन जातोय, माझा धंदा का बुडवतोयस तू? अरे तुझा कुठं धंदा बुडवतोय मी? काय हो, काय बोलताय? मग, नाही तर चाय काय? पिली की नाही आम्ही? आणि एक गोष्ट म्हणजे माझ्याकडनं त्यांना वस्तू घेतला तर मलाच पैसे देणार ना. तुझ्याकडचं पाणी पण पियालेलं नाही आहे तो. उगाच आपलं काहीतरी बोलतोय. दत्तू, हा. बोला काय देऊ? तुमच्याकडे थालीपीठ आणि घावण्याचं पीठ आहे का? हो हो आहे, आहे. असं. ताई नु थांबा. लवकर देवा. हा, हे बघा. हा. सगळे. भाजणीचा आणि या घावण्याचा ए, पिठा बाजूला हो रे. उगाच तण मरतोय धंद्याच्या मध्ये. हो बाजूला. भिडा असतात ना, त्याच्यावर घाला. घावणे चांगले असे जाळीदार येतले. हो. किती झाले? ह्याच्या सगळ्याचं मिळून 160 झाले. घेतो चकली मसाला आहे. हा 160. हे वसाड्या, काय रे? मगाशी 30 आणि आता 160. म्हणजे इथे बसल्या बसल्या तुम्ही 190 रुपयाचा धंदा केलात वसाड्या. मस्त आहे ना. मस्त का मस्त? माझा धंदा बुडवतोय वसाड्यान तुम्ही. असं काय करतास दादा नू? खडे धडता बुडवलो आम्ही. चाय नाही काय पिऊ? होय. अरे चाय मध्ये 12 रुपयाची चहा आणि 4 रुपयाची बिस्कट, 16 रुपये मी कमवलेत. हा, मग पण घे. तुम्ही इथं बसल्या बसल्या 190 रुपयाचा धंदा केलेला आहे. गेट आउट, गेट आउट. माझ्या हॉटेलमध्ये तुम्ही निघून जा. ये बाहेर दुसरं काय? ए चल निघ इथून. हाय की निघायचं. पद्धत आहे काय? नाही ही का? पद्धत आहे गिरायकाशी बोलूची? मी कंप्लेंट करतले दादा नू. बघा कोणाची तरी करता? कसं ए बोलतात. छोटू, काय रे काय? कंप्लेंट करू तुझी? हा, धंदा बंद करून टाके ना. माझा हा तुझा हॉटेल बंद करून टाकेन मी. फालतू मॅनरलेस माणूस. चल का दुसरीकडे जाऊन खाऊ आपण. चल. थँक्यू. हा ताई नू लागला तर परत सांग. हो, हा, हो, हो, बघा. सांग. ए रे वसाड्यानो, काय झाला? काय फालतूगिरी चालले तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये? काय केलेलं हे आम्ही? काय चाललंय? तो माणूस जाताना मला मॅनरलेस जाऊन बोललाय. अरे मॅनरलेस बोलल नाही तर काय.
गिराक कशी असं वागतात काय मला सांग. मग कसं वागायचं? थांब तुला सांगतो कसं वागतात तर. ए रस्ते तर मग गिरायक आलेला आहे. हा हा नमस्कार दादानू. आमच्या छोट्याशा उपहारगृहात तुमचं लय 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 स्वागत आहे. आणि तुम्ही आमच्या उपहारगृहात इलास म्हणून तुमचे आभार. तुमका काय हवा ते यात बघून सांगा, आम्ही असं लगेच घेऊन येतलो. मला इडली मिळेल. इडली पाहिजे मिळतली ना. हो इडली देवा. हो इडली बरोबर ना चटणी पण देतो. त्याचे पैसे नाही घेत ना आम्ही. हा फुकट मध्ये. हा घेऊन जा. घ्यावा दादा घ्यावा. इडली घ्या. प्लीज जरा हे. ही चटणी चालेल. हा याला उष्ण देतलस. काका आवडली बरी आहे ना. छान आहे हो इडली. सकाळीच काढलंय पीठ त्या इडलीचा. आणि स्वस्त पण आहे. होय तर. हो बाहेर 20 रुपयाला मिळते, इथे फक्त 10 रुपये. हो. 20 रुपयाला आहे ती इडली. नाही 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 आमच्याकडे 10 रुपये आमचाच मेन्यू काढायचा. आमचा वेगळा मेनू काढा ना. फालतुगिरी करू नका. सगळं उचला हे आणि चला इथून. असं कसं? माझ्या हॉटेलमध्ये तुमची फालतुगिरी चालली. माझा धंदा बुडवतोय तुम्ही. चला निघा. हा, आव, ठीक आहे. हे सगळं उचला. चला उठ. ठीक आहे ए सगळं घे. हा. आपण हॉटेलच्या बाहेर जाऊन सगळं हा विकूया. दरवाजातच बसूया. हा, दरवाजात चला बसूया. तू. अजिबात नाही विकायचं तिकडं. चाल तेव्हा तुम्ही तंगडी तोडीन. नाही नाही मी तर ना बाहेर लोकांना सांगतलंय. बाहेर आतमध्ये हॉटेलात जाऊ नका. माझ्याकडचीच घेतात आणि हॉटेलात जास्त किमती विकतात. टिकतात. काय करायचं तू? हा, मग? हा, हा. एक मिनिट इकडे या इकडे. हा. हे किती रुपयाचे आहे सगळे? याच्या सगळ्याचं मिळून 1200 रुपये झाले. एक मिनिट. माथाड्यांनो फालतुगिरी करता ना तुम्ही. हा हे घे 1200 रुपये एवढाच झालाय धंदा. आणि निघा. हा. कानफाड फोडीन. फालतुगिरी प्रश्न विचारायचे नाही हा, मला. उतरा, चला निघा. चला आउट. हे घ्या. हा, आणि याचे ना 300 रुपये द्यावा. स्टीलचे डबे आता असतात ना. दिले ना 1200 रुपये. नाही 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 डब्याचे वेगळे. नाहीतर मग हे डबे इथे टेबलावर उपडे करू का? काय चालू तुमचं फालतुगिरी? बर 200 रुपये द्या मला. हा हा हे घ्या. हे घ्या बघू. आणि थांबा 1 मिनिट. हो हा हो घ्या 16 रुपये. हा. मग अशी चायनी बिस्किट खाल्ली त्या. हा, हा. काय आम्हाला आम्ही ना फुकटचा कोणाचा खायत नाही काय म्हटलं. थँक्यू. काका हा? आणि हे घ्या माझ्याकडून 2 रुपये टीप. मज्जा करा. अरे वा चला. क्या बात आहे. बाय बाय. 16 रुपये 2 रुपये टिप. ये, वा. नमस्कार. आमचा घरगुती व्यवसाय आहे. तुमका लाडू वडो चकली काय पण लागला ना माका सांगा. एकदम घरगुती हा. स्वतःच्या हातान बनवते. गरमागरम वडा खातलं. हा चालेल ना. हे काय 1200 रुपये दिले ना तुम्हाला. काय फालतुगिरी चालली परत? नाही त्याचं काय आहे. माझी आई बसता ना. हा. तिचं पण खाण्याचा बिझनेस आहे. तिचं 1600 रुपयाचा विकूचा बाकी आता म्हटलं पदार्थ संपून जातील ना. असं म्हणतं माझं हॉटेल बंद. ए उठ चला उठा उठा. हॉटेल बंद उठा. ए उठ उठ चल. हॉटेल बंद. जा, तेच ते आता. जा. खरं सांगू का तुमचा परफॉर्मन्स बघून ना हसण्याची भूक भागली पण भूक लागली. मस्त झाला परफॉर्मन्स ॲज युजल. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई चविष्ट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की सचिन मोटेंच्या डोक्यामध्ये कन्सेप्टची खानावळ आहे आणि त्यांना हवे ते पदार्थ ते आपल्याला देतात आणि सांगतात की आता तुम्ही हे एन्जॉय करा आणि आपण करतो. फार मजा आली. ही फॅमिली अशा प्रकारे ह्या ठिकाणी इन्कॉर्पोरेट करणं हे खूप इंटरेस्टिंग होतं आणि तुमची जी तत्परता होती पदार्थ देतानाची ती फारच वाखाणण्याजोगी होती. मला फार आवडलं. अरुणदास क्युटी पायवाला परफॉर्मन्स होता आणि फारच भावला. ओव्हरऑल टेस्टी परफॉर्मन्स. मजा आली. सचिन सर. अरुणला तर मी इतकी वर्ष ओळखतो. त्याच्यामध्ये एक काय देवाने दिलेला एक कॉन्फिडन्स आहे. जो कॉन्फिडन्स कोणामध्येही नाही आहे. म्हणजे आत्ता मला चेहऱ्यावर काय आहे आणि आत्ता मला काय म्हणायचं आहे ह्याचं धकवून नेण्यासारखं तो करू शकतो. म्हणजे जणू काही हेच होतं खरं. पण खूप भारी. मोरे काय चॅम्पियन आहे. म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय की मी जर प्रयत्न केला ना मला आता ते प्रत्येक वेळी ते नाचायला लागले की असं वाटतं मी पण एकदा हे करून बघू.
शालू झोकाले गो मैना शालू झोकाले गो मैना कोकणी नाही आणली उचू नको मैना कोकणी नाही आणली उचू नको मैना शालू थँक्यू माझी आई त्या मालवणी नाटकांची इतकी मोठी फॅन आहे आणि ती सगळी मच्छिंद्र कांबळींची नाटकं आणि घासरे रामा घासरेरामा. हां हो. तर त्याच्यामध्ये ते बाणकोटी नाच होता बाले डान्स. आणि तो बाला डान्स आणि तो मला आज आठवला अरे खूप भारी थँक्यू थँक्यू सो मच हे काय मला सूट बीट घेऊन तुम्ही करायला लावता थँक्यू सर थँक्यू क्या बात. अँड थँक्यू टीम. आणि याचबरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.